200 दुचाकी गाड्यांची ऑनलाईन विक्री आणि तीही फक्त 26 मिनिटात, तीही भारतात. खरं वाटणार नाही, पण ऑनलाईन विक्रीचा नवा ट्रेंड दुचाकी गाड्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात रूढ झाल्याचंच यामुळे पुढे येत आहे. रॉयल एनफील्डच्या डिस्पॅच रायडरच्या स्पेशल एडिशन बाईकच्या ऑनलाईन विक्रीला तुफान प्रतिसाद मिळालाय. अवघ्या 26 मिनिटात रॉयल एनफील्डच्या या डिस्पॅच रायडरच्या 200 गाड्या विकल्या गेल्या आहेत. 2,17,000 रुपये किमतीच्या फक्त 400 गाड्या कंपनी तयार करणार आहे. त्यामुळे हे स्पेशल एडिशन आपल्याकडे असावं, यासाठी साऱ्या भारतातली तरुणाई आतुरतेनं ऑनलाईन विक्रीची वाट पाहत होती. 15 तारखेला सकाळी विक्रीला सुरुवात झाली आणि अवघ्या 26 मिनिटात 200 गाड्या विकल्या गेल्या आहेत. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी निनाद झारे सध्या आपल्या संपर्कात आहेत. निनाद, 26 मिनिटात 200 गाड्यांची विक्री, भारतात हे घडतंय यावर विश्वास बसत नाही. ऑनलाईन विक्रीचा ट्रेंड फ्लिपकार्ट आणि अमेझॉनच्या माध्यमातून आपण बघतोच आहोत, पण तो ट्रेंड एवढ्या लवकर बाईक विक्रीमध्ये सुद्धा एवढा रूढ होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. गेल्या आठवड्यामध्ये रॉयल एनफील्डने या नव्या गाडीबद्दल, स्पेशल एडिशन बद्दल जाहीर केलं आणि त्यानंतर तुफान प्रतिसाद या एडिशनला मिळणार हे जवळपास निश्चित होतं. काल त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. 500 कोटींची गुंतवणूक करून 400 गाड्या बनवणाऱ्या या गाड्यांसाठी तरुणाई अक्षरशः तुटून पडली होती. या गाडीचं वैशिष्ट्य हे की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये एका लष्करी छावणीतून दुसऱ्या लष्करी छावणीमध्ये जे संदेश पोहोचवले जायचे ते या डिस्पॅच रायडर्स कडून पोहोचवले जायचे आणि ते डिस्पॅच रायडर्स जे होते ते ज्या प्रकारची एनफील्ड वापरायचे किंवा ज्या रंगांची एनफील्ड वापरायचे ती एनफील्ड पुन्हा एकदा रिवाईव्ह करण्याचा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे या गाडीबद्दल प्रचंड आकर्षक, एकतर त्याचं मॉडेल आकर्षक आहे, रंग आकर्षक आहेत आणि त्याबद्दल क्रेजही होती आणि तीच क्रेज काल आपल्याला बघायला मिळाली. आता फक्त 200 गाड्या अजूनही उरलेल्या आहेत. त्याचा जो लॉट आहे तो पुढच्या काही दिवसात पुन्हा एकदा ऑनलाईन विक्रीसाठी येईल. तेव्हा किती प्रतिसाद मिळतो, तेव्हा किती मिनिटात या 200 गाड्या संपतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. धन्यवाद निनाद, या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी. आपण पाहतोय अवघ्या 26 मिनिटात 200 गाड्यांची विक्री, तीही ऑनलाईन झाली आणि तीही भारतात. या विक्रीमुळे एक नवा ट्रेंड भारतीय तरुणाईमध्ये रूढ होऊ पाहतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.